जॉमेट्री चॅप्टर 3 त्यामध्ये प्रॉब्लेम सेट 3 क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन काय आहे पहा. लाईन एल या ठिकाणी ही लाईन एल आहे, टचेस अ सर्कल, या सर्कलला टच करते विथ सेंटर ओ ॲट पॉइंट पी. या सर्कलचं सेंटर आहे ओ आणि ही जी लाईन एल आहे ती लाईन एल टचेस अ सर्कल विथ सेंटर ओ. ही जी लाईन एल आहे या सर्कलला टच करते आणि या सर्कलचं सेंटर आहे ओ ॲट पॉइंट पी. या पी पॉइंटला ही लाईन टच करते या सर्कलला. इफ रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. या सर्कलचं रेडियस आहे 9 सेंटीमीटर. आन्सर द फॉलोइंग. तर खाली काय क्वेश्चन दिले त्यांचा आन्सर आपल्याला द्यायचं आहे. व्हॉट इज डिस्टन्स ओ. या ओ आणि पी मधलं डिस्टन्स काय आहे आणि वाय त्याचं डिस्टन्स जे काय आहे त्याचं कारण. दुसरं क्वेश्चन आहे इफ डिस्टन्स ओ अँड क्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. ओ आणि क्यू मधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे 8 सेंटीमीटर. वेअर डज द पॉइंट क्यू लाय. तर या ठिकाणी ओ आणि क्यू मधलं डिस्टन्स दिलं 8 सेंटीमीटर. तर हा जो क्यू पॉइंट आहे तो कुठं आहे, सर्कलच्या मध्ये आहे, सर्कलच्या बाहेर आहे, हे सांगायचं आपल्याला. त्यानंतर इफ डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. तर पी आणि क्यू मधलं डिस्टन्स दिलंय 15 सेंटीमीटर. हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट आर लाईन ऑन लाईन एल at what distance will each of them be from point P. तर हे क्वेश्चन वाचल्यानंतर काही समजत नाही एवढं, पण मी आता एक एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व पण करून दाखवतो आणि समजून पण सांगतो. तर हे क्वेश्चन दिलाय, तर ह्यामध्ये आपण आधी पहिला क्वेश्चन सॉल्व करू. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये काय करायचंय, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन ओ आणि पी. ओ आणि पी हा ओ पॉइंट आणि पी पॉइंट मधलं डिस्टन्स काय आहे आणि त्याचं कारण काय आहे. तर मला सांगा, या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलंय या सर्कलचं रेडियस दिले 9 सेंटीमीटर आणि ओ आणि पी हे म्हणजे काय आहे सांगा बरं. रेडियस आहे का नाही या सर्कलचं. ओपी म्हणजे रेडियस. ओपी म्हणजेच काय झालं, रेडियस ऑफ सर्कल, बरोबर आहे. तर मग ओपीचं डिस्टन्स किती आहे क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेले 9 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल. ओपी म्हणजे रेडियस आणि रेडियस काय दिलंय या सर्कलचा 9 सेंटीमीटर. तर ओपी इज इक्वल टू किती येणार मग 9. आणि त्याचं रिझन काय असणार, ओपी इज द रेडियस ऑफ सर्कल. तर यामध्ये पहिल्याचं आन्सर जे आहे ते आहे बघा, इथं लिहून देतो मी. तर ह्या ठिकाणी हे जे ओपी हे काय आहे, हे सेगमेंट आहे. सेगमेंट ओपी इज द रेडियस ऑफ सर्कल. ओपी हे सर्कलचं रेडियस आहे. तर त्यामुळं डिस्टन्स ओ आणि पी हे इक्वल टू आहे 9 सेंटीमीटर. सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलंय, इफ डिस्टन्स ओ क्यू इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. ओ आणि दुसरा पॉइंट आहे क्यू, या दोन्ही पॉइंट मधलं डिस्टन्स आहे 8 सेंटीमीटर. ठीक आहे. वेअर डज द पॉइंट क्यू लाय. तर हा जो क्यू पॉइंट आहे, ओ तर माहिती आपल्याला इथं आहे, तर मग क्यू पॉइंट कुठं आहे, या सर्कलच्या मध्ये कुठं तरी आहे का या सर्कलच्या बाहेर आहे. तर आता मला सांगा, या ठिकाणी आपल्याला या सर्कलचं रेडियस माहिती, ओपीचं डिस्टन्स किती आहे 9 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि ओ आणि क्यू मधलं डिस्टन्स किती दिले 8 सेंटीमीटर दिले. तर मला सांगा 8 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर ह्या दोन्ही डिस्टन्स मध्ये मोठं डिस्टन्स या ठिकाणी आहे 9 सेंटीमीटरचं. तर मी या 9 ला 2 पॉइंट आणि 8 ला 1 पॉइंट इथं एक मी 9 हा ग्रेटर आहे 8 पेक्षा. तर 9चं डिस्टन्स हे 8 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. तर आपण असं म्हणू शकतो का बघा, 8 सेंटीमीटर हे कुणाचं डिस्टन्स आहे, ओ क्यूचं डिस्टन्स आहे.
डिस्टन्स O आणि Q मधलं 8 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. हे सिम्बॉल जे आहे जशा तसं लिहायचं. आणि डिस्टन्स 9 सेंटीमीटर हे कशामधलं आहे? O आणि P मधलं डिस्टन्स आहे. तर आता इथं मला सांगा डिस्टन्स OQ डिस्टन्स OP म्हणजेच काय? OP म्हणजेच काय? रेडियस ऑफ सर्कल. OP डिस्टन्स OP म्हणजेच काय? रेडियस ऑफ सर्कल. तर आपण इथं लिहू शकतो रेडियस. तर ह्याचा अर्थ काय झाला बघा, डिस्टन्स O आणि Q मधलं हे लेस आहे, रेडियस पेक्षा कमी आहे. म्हणजे मला सांगा तो जो Q पॉइंट आहे तो या सर्कलच्या मध्ये आहे का बाहेर आहे? मध्ये मध्ये आहे. तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो डिस्टन्स OQ हे लेस आहे, रेडियस पेक्षा कमी डिस्टन्स आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की हा जो पॉइंट आहे, पॉइंट Q लाईज इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. Distance PQ is equal to 15 centimeter. How many locations of point R are line on line L? तर P पॉइंट आहे पहा या ठिकाणी P पॉइंट आहे, पण Q पॉइंट दिलाय का आपल्याला? Q पॉइंट ह्या फिगर मध्ये Q पॉइंट दिलेला नाही. पण या P आणि Q मधलं डिस्टन्स हे किती आहे? 15 सेंटीमीटर आहे. P आणि Q मधलं डिस्टन्स 15 सेंटीमीटर आहे. तर Q पॉइंट हा या L ही जी लाईन आहे का, या L लाईन वर Q पॉइंट आहे. पण तो कुठं आहे? तर या P पासून किती डिस्टन्स वर आहे? 15 सेंटीमीटर. त्यांनी सांगितलंय का आपल्याला या राईट साइडला आहे का लेफ्ट साइडला असं काही दिलंय का क्वेश्चन मध्ये? नाही दिलेलं. फक्त काय लिहिलेलं आहे की डिस्टन्स P आणि Q मधलं 15 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. तर हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट R और लाइन ऑन लाइन L. तर या लाइन L वर या Q पॉइंट चे किती लोकेशन आहे, किती ठिकाणी हा Q पॉइंट आहे हे आपल्याला सांगायचंय. आणि ऍट व्हॉट डिस्टन्स विल ईच ऑफ देम बी फ्रॉम पॉइंट P. तर या P पॉइंट पासून तो जो Q पॉइंट आहे तो किती डिस्टन्स वर असणार आहे? तर ऑलरेडी आपल्याला या ठिकाणी P आणि Q मधलं डिस्टन्स दिले त्यांनी 15. टेक्स्ट बुक मध्ये एकदा चेक करा बरं, हे बरोबर आहे का? डिस्टन्स PQ चा आहे का? टेक्स्ट बुक मध्ये चेक करा एकदा. टेक्स्ट बुक आहे का कोणाकडे? तिथं काय दुसरं काय दिलंय का? क्वेश्चन बरोबर आहे का? चेक करा बरं एकदा. हे व्हेरीफाय करायचंय की हे डिस्टन्स PQ दिले का दुसरं काय दिले? कारण की PQ चं डिस्टन्स दिलंय ऑलरेडी. तर मग आपल्याला फाइंड काय करायचं इथं? ऍट व्हॉट डिस्टन्स विल ईच ऑफ देम बी फ्रॉम पॉइंट P पासून हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट R च तर इथं काही संबंध, इथं R च तर काहीच दिलं नाही. एक मिनिट हा, क्वेश्चन एकदा चेक करू द्या, प्रॉब्लेम आहे का क्वेश्चन. सर बरोबर आहे. बरोबर आहे क्वेश्चन, बरोबर आहे. हो. तर बरोबर आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे, सांगतो मी काय आहे प्रिंटिंग मिस्टेक. टेक्स्ट बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे त्या क्वेश्चन मध्ये. तर सगळ्यांनी तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये तेवढं करेक्शन करायचंय. आता मी सांगतोय काय करेक्शन आहे, एकदा मला चेक करू द्या. अच्छा, PQ दिलेला आहे, तर इथं करेक्शन काय आहे सांगतो तुम्हाला. तर इथं करेक्शन करा तुमच्या बुक मध्ये. इथं करेक्शन काय करायचं आहे बघा. हे जे दिलं आहे प्रॉब्लेम सेट मध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये,
डिस्टन्स पी क्यूच्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर डिस्टन्स लिहायचं आहे. इथे डिस्टन्स घ्यायचा आहे पी क्यू नाही तर इथं घ्या ओ आर. काय घ्यायचं इथं, डिस्टन्स ओ आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर घ्यायचे. हे पी क्यू जे आहे का हे कॅन्सल करा. ओ आणि आर मधलं डिस्टन्स हे करेक्शन करा. इथं करायचंय डिस्टन्स ओ आणि आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. फक्त एवढं चेंज करायचंय, बाकी करेक्ट आहे. तर ओ आणि आर मधलं डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. तर ओ पॉइंट इथं आहे बघा क्वेश्चन मध्ये. केलं का, करेक्शन केलं का? हा, तर एवढं करेक्शन करा. तर या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, थर्ड क्वेश्चन मध्ये, की हे जे डिस्टन्स आहे हे आपल्याला घ्यायचं आहे ओ आणि आर मधला 15 सेंटीमीटर. तर मी थोडी फिगर जी आहे मी अजून थोडी ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल. तर हे आहे ओ आणि एक पॉइंट घेतो मी या ठिकाणी आर. तर ओ आणि आर मधलं डिस्टन्स, ओ आणि आर मधलं डिस्टन्स आहे 15 सेंटीमीटर. त्यानंतर ओ आणि पी मधलं डिस्टन्स किती आहे, ओपी म्हणजे काय आपण फाइंड केलेले डिस्टन्स ओ आणि पी मधलं किती आहे. आवाज येतोय का माझा? 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर करेक्ट. ओ आणि पी मधलं डिस्टन्स आहे 9 सेंटीमीटर. ओ आणि आर मधलं डिस्टन्स आहे 15 सेंटीमीटर. आणि क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, ऍट व्हॉट डिस्टन्स विल ईच ऑफ देम बी फ्रॉम पॉइंट पी. तर या पी पॉइंट पासून आता मला सांगा, जसं आर इकडे आलंय ह्या राईट साईडला आलंय तसं आर आपण लेफ्ट साईडला पण काढू शकतो ना. ओ आर मधलं डिस्टन्स जे आहे का ते आपण लेफ्ट साईडला पण काढू शकतो. असं थोडीच दिले त्यांनी की राईटलाच आहे, लेफ्टला पण आपण घेऊ शकतो. तर बघा हा पण पॉइंट मी या ठिकाणी घेऊ शकतो ओ आर. तर ओ आर किती आहे, जसा हा 15 आहे इकडे पण किती येणार 15च येणार. हे समजलं का तुम्हाला, ओ आर आणि हे ओ आर. या ठिकाणी ओ आर चा डिस्टन्स 15 सेंटीमीटर दिले. तर हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट आर आर लाईन ऑन लाईन एल. या लाईन एल मध्ये आर किती ठिकाणी आहे, 2 ठिकाणी आहे. बरोबर आहे का? आणि 2 ठिकाणी आहे. आणि पुढचं क्वेश्चन काय आहे, ऍट व्हॉट डिस्टन्स. तर किती डिस्टन्स आहे त्याचं, विल ईच ऑफ देम बी फ्रॉम पॉइंट पी. तर या पी पॉइंट पासून या आर चं डिस्टन्स किती आहे आणि या पी पॉइंट पासून या आर चं डिस्टन्स किती आहे हे आपल्याला फाइंड करायचं. समजलं का क्वेश्चन? हो हो. थोडं थोडं. तर बघा आता यामध्ये मला सांगा, हा जो ट्रायंगल आहे ओ पी आर, हा ट्रायंगल ओ पी आर किंवा ओ पी आर, हे दोन्ही पण ट्रायंगल सेमच आहे. कारण की ओ आर चा डिस्टन्स आहे 15, हे आपण ओ आर चा आहे 15च. इथून एवढं 15च आहे आणि इथून एवढं पण हे काय आहे 15च आहे. आणि हे ओपी चं डिस्टन्स किती आहे 9 सेंटीमीटर. ओपी किती आहे 9. आणि मला सांगा हा रेडियस आणि ही जी लाईन आहे हे एकमेकांना किती डिग्रीचा अँगल बनवतात, रेडियस आणि टॅन्जंट. हे टॅन्जंट आहे ना, टॅन्जंट आणि रेडियस हे एकमेकांना किती डिग्रीचा अँगल बनवतात. थेरम कोणता थेरम आहे माहिती आहे का कुणाला? टॅन्जंट सेगमेंट थेरम. टॅन्जंट सेगमेंट थेरम का टॅन्जंट थेरम फक्त? बघा कोणता थेरम, टॅन्जंट थेरम. टॅन्जंट थेरम. तर टॅन्जंट थेरम नुसार हा जो रेडियस आहे हा टॅन्जंटला परपेंडिक्युलर असतो. कशाने, टॅन्जंट थेरमने. बरोबर आहे का? येस और नो? हो. हा. तर या ठिकाणी बघा म्हणजे हा आपला जो ट्रायंगल आहे तो कोणता झाला, राईट अँगल ट्रायंगल बनला का नाही? हो हा.
आता आपण फाइंड करूया. हे आपल्याला ओ आर माहिती आहे 15 सेंटीमीटर, ओ पी पण माहिती 9 सेंटीमीटर. तर आपल्याला फक्त पी आर फाइंड करायचे. तर मग इथं कोणता थेरम अप्लाय करणार आपण? कोणता थेरम अप्लाय करायचा? हा, पायथागोरस पायथागोरस थेरम. व्हेरी गुड. पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण. तर बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये पायथागोरस थेरम. आता मला सांगा या ठिकाणी आपल्याला काय काय गिवन आहे ह्यामध्ये. डिस्टन्स ओ आर दिलेला आहे. काय दिले आपल्याला डिस्टन्स? ओ आर इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर हा, आता हा जो ट्रायंगल आहे कोणता ट्रायंगल? ओ पी आर. इन ट्रायंगल ओ पी आर. तर या ट्रायंगल मध्ये मला सांगा हा जो अँगल आहे ओ पी आर हा किती डिग्री आहे? 90 डिग्री. 90 डिग्री. 90 डिग्री आहे. ठीक आहे. तर ह्याचं रिझन काय लिहिणार तुम्ही? ह्याचं रिझन हे 90 डिग्री कसं काय आलं? टॅन्जंट थेरम नुसार. बरोबर आहे का? कारण की रेडियस आणि टॅन्जंट हे एकमेकांना 90 डिग्रीचा अँगल बनवतात. बरोबर आहे? हो. आता इथं काय करणार तुम्ही? आता पायथागोरस थेरम अप्लाय करायचं या ट्रायंगल मध्ये. तर सांगा मला पायथागोरस थेरम. आता हायपोटेन्यूज काय आहे? ओ आर. तर ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओपी स्क्वेअर. ओपी स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर. व्हेरी गुड. पी आर स्क्वेअर. तर ह्याचं रिझन काय लिहिणार तुम्ही? पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम. ठीक आहे. आता व्हॅल्यू पुट करू. आता ओ आर ची व्हॅल्यू काय आहे? ओ आर ची व्हॅल्यू 15 स्क्वेअर. स्क्वेअर. ओपी ची व्हॅल्यू काय आहे? 9 स्क्वेअर. 9 स्क्वेअर. पी आर ची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला, फाइंड करायची. तर पी आर स्क्वेअर फाइंड करायची. आता मला सांगा 15 चा स्क्वेअर काय आहे? 225. 9 चा स्क्वेअर काय आहे? 81. हा, पी आर फाइंड करायचं आपल्याला. आता काय करायचं? 225 हा प्लस 81 या लेफ्ट साइडला आल्यानंतर काय होईल त्याचं? मायनस 81. तर 225 मायनस 81 किती येते? 144. ठीक आहे. आता काय करणार या ठिकाणी? दोन्ही साइडला आता पी आर ची व्हॅल्यू काढायची आहे ना, मग काय करणार? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ ऑन बोथ साइड. रूट ऑफ बोथ साइड. ठीक आहे. तर आता काय आता या ठिकाणी स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. तर इकडे काय येईल? 144 इज इक्वल टू पी आर. पी आर. तर काय येणार? 144 चा स्क्वेअर रूट किती येतो? 12 येतो. पी आर ची व्हॅल्यू किती आली? 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं होतं? सेंटीमीटर. इथं कुठे युनिट दिले का? सेंटीमीटर. हा, दिले. इथं 15 सेंटीमीटर दिलं. ओके. तर हे 12 सेंटीमीटर. आता इथं स्टेटमेंट लिहायचंय आपल्याला. काय स्टेटमेंट लिहायचंय? क्वेश्चन मध्ये काय विचारलं होतं? हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट आर आर लाईन ऑन लाईन एल. या एल लाईन वर आर चे किती लोकेशन आहेत? किती असू शकतात? 2. तर मग इथं काय लिहायचं स्टेटमेंट? इथं लिहायचं देअर कॅन बी किती? 2 लोकेशन्स. देअर कॅन बी 2 लोकेशन्स. कुणाचे 2 लोकेशन? ऑफ पॉइंट आर. ऑफ पॉइंट आर. ऑनलाइन एल. तर या एल लाईन वर 2 लोकेशन्स आहेत आर पॉइंटचे. आणि दुसरं काय विचारलं होतं? ऍट व्हॉट डिस्टन्स. तर काय डिस्टन्स आहे त्यांचं? मग 12 सेंटीमीटर. डिस्टन्स
of 12 centimeter from point, कोणत्या पॉइंट पासून 12 सेंटीमीटर आहे? पी P. पॉइंट, पी पॉइंट पासून, फ्रॉम पॉइंट हा. पी. P. समजलं का? हो. हो. तर आता काय करायचंय, स्क्रीनशॉट घ्यायचंय. रेकॉर्ड तर होतंय बघा. इन फिगर 3.83, तर या फिगर मध्ये m इज द सेंटर ऑफ सर्कल. m काय आहे? या सर्कलचं सेंटर आहे. अँड सेगमेंट KL, हे जे KL आहे, इज अ टँजंट सेगमेंट. KL हा टँजंट सेगमेंट आहे. m हा सेंटर आहे सर्कलचा. इफ mk इज इक्वल टू 12, mk ची व्हॅल्यू किती आहे? 12 आहे. KL इज इक्वल टू, KL बघा, KL हे आहे 6√3. देन फाइंड रेडियस ऑफ द सर्कल. तर ML हे काय आहे? रेडियस ऑफ सर्कल आहे. बरोबर आहे. तर हे रेडियस आपल्याला फाइंड करायचं आहे. ML हे रेडियस ऑफ सर्कल आहे. मेजर ऑफ अँगल K अँड अँगल M. तर अँगल K आणि अँगल M यांचं पण मेजरमेंट फाइंड करायचं आहे. तर माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तुम्हाला, ML हे रेडियस आहे आणि KL हे टँजंट आहे, तर या दोन्ही मध्ये कितीचा अँगल बनतो? 90 डिग्री. 90 डिग्री. 90 डिग्री. रिझन काय आहे? टँजंट थेरम. टँजंट थेरम. रेडियस आणि टँजंट एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, म्हणजे ते 90 डिग्रीचा अँगल बनवतात. ठीक आहे, समजलं का? तर आता आपण आधी पहिला क्वेश्चन काय आहे? रेडियस ऑफ सर्कल फाइंड करायचे. तर आधी आपण रेडियस ऑफ सर्कल फाइंड करू. ठीक आहे. तर आता रेडियस ऑफ सर्कल फाइंड करण्यासाठी आता ह्यामध्ये KL काय आहे? सगळ्यात आधी KL काय दिलंय? सेगमेंट KL इज अ टँजंट सेगमेंट. तर आधी ते लिहून घेऊ आपण की सेगमेंट जे क्वेश्चन मध्ये गिवन आहे ते लिहून घ्यायचं. KL इज द टँजंट. टँजंट सेगमेंट ही म्हणू शकतात. इज अ टँजंट सेगमेंट. त्यानंतर हे टँजंट या सर्कलला कोणत्या पॉइंटला टच झालंय? ऍट पॉइंट L. तर हे KL हे जे टँजंट आहे, या KL ला काय म्हणायचं? टँजंट. तर या सर्कलला हे टँजंट कुठं टच करते? L ला. ठीक आहे, L या पॉइंटला. ठीक आहे. आणि ML हे काय आहे? रेडियस. ML इज द रेडियस. इथपर्यंत समजलं का? तर हे दोन्ही पण काय आहे? क्वेश्चन मध्ये गिवनच आहे. बरोबर आहे. हे इथं आपल्या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. काय दिलंय? M इज द सेंटर ऑफ द सर्कल. तर M सेंटर आहे, तर ML हे रेडियस आहे आणि सेगमेंट KL इज टँजंट सेगमेंट, हे गिवनच आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला आता जे क्वेश्चन विचारला होता, अँगल MLK इज इक्वल टू किती आहे? 90 डिग्री. रिझन काय? टँजंट थेरम. टँजंट थेरम. टँजंट थेरम. करेक्ट. तर आता आपण हा ट्रायंगल कन्सिडर करू. यामध्ये हा अँगल आहे 90. तर इन ट्रायंगल MLK, तर या MLK ट्रायंगल मध्ये हा अँगल MLK 90 डिग्री आहे. तर आपण आता या ठिकाणी कोणता थेरम अप्लाय करायचा? आता आपल्याला काय फाइंड करायचंय? ML फाइंड करायचं, म्हणजे रेडियस फाइंड करायचंय. तर आपण या ठिकाणी पायथागोरस थेरम अप्लाय करणार. पायथागोरस थेरम. तर सांगा मला आता पायथागोरस थेरम सांगा. MK स्क्वेअर ML स्क्वेअर
प्लस एल के स्क्वेअर. हा तर बघा आता व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. आता व्हॅल्यू काय आहे, एम के ची व्हॅल्यू किती आहे 12. 12 चा स्क्वेअर. एम एल ची व्हॅल्यू किती आहे, फाइंड करायची. एल के ची व्हॅल्यू किती आहे, एल के 3 स्क्वेअर. आता 12 चा स्क्वेअर किती येतो, 144. एम एल स्क्वेअर. आता हे कसं, ह्याचा स्क्वेअर कसा फाइंड करायचा नीट लक्ष द्या, अवघड नाहीये, सोपं आहे. 6 चा स्क्वेअर किती आहे, 36. आणि √3 चा स्क्वेअर किती आहे, √3 चा स्क्वेअर लक्षात ठेवा कधी पण 3 चा असते. कोणत्याही नंबरचा स्क्वेअर रूटचा स्क्वेअर हा तोच नंबर येतो. तर √3 चा स्क्वेअर किती, 3. तर मग √3 चा स्क्वेअर 3. 144 इज एम एल स्क्वेअर. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती येते, 108. 108. आता आपण काय करणार, हा जो 108 आहे त्याला आपण इकडे आणूया, -108. 144 - 108 इज इक्वल टू एम एल स्क्वेअर. तर हे सबट्रॅक्शन केल्यानंतर किती येते, 36. 36 इज इक्वल टू एम एल स्क्वेअर. ठीक आहे. आता इथं काय करणार आपण, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. आता इथं काय करणार, एम एल स्क्वेअर. तर एम एल स्क्वेअर जे आहे तो स्क्वेअर इकडे ह्या साईडला गेल्यानंतर काय होणार, रूट मध्ये कन्वर्ट होणार. हो. हा. आता 36 चा स्क्वेअर रूट किती येतो, 6. म्हणजे एम एल इज इक्वल टू 6. युनिट काय घ्यायचं इथं, युनिट दिले का आपल्याला, नाही दिलं, कशाचं युनिट नाही. तर हे 6 युनिट्स पण म्हणलं तरी चालतंय. ठीक आहे. तर एम एल ची व्हॅल्यू आली 6 युनिट्स. तर क्वेश्चन मध्ये पहिल्याचं जे आन्सर आहे, एम एल ची व्हॅल्यू आली 6. म्हणजे रेडियस ऑफ सर्कल किती आला, 6. 6. रेडियस ऑफ सर्कल इज 6 सेंटीमीटर. खाली तर बघा पहिलेचे आन्सर आपल्याला मिळाले, रेडियस ऑफ सर्कल इज 6 सेंटीमीटर. पहिले सॉल्व्ह झाले. आता पाहूया सेकंड. पहिल्यामध्ये कोणाला डाऊट आहे का, या ट्रायंगल मध्ये एम के म्हणजे हायपोटेन्यूज. आवाज येते का तुम्हाला माझा, या फिगर मध्ये हा जो ट्रायंगल आहे एम एल के, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर हे जे एम के आहे हे हायपोटेन्यूस आहे. तर मला सांगा, हे एम एल जे आहे त्याची व्हॅल्यू आहे 6 आणि हायपोटेन्यूस आहे 12. ठीक आहे. तर ह्याचं काय रिलेशन आपल्याला, याच्यावरून आपल्याला काय लक्षात येते का, तुम्हाला आठवतंय का काय, बघा काय आठवतंय का, जर नसन आठवलं तर मी सांगतो. तर एक थेरम तुम्ही ऐकलाय का, 30 60 90 डिग्री ट्रायंगल, 30 60 90 डिग्री थेरम. हो. हो. तर त्या थेरमचा आपण या ठिकाणी यूज करणार आहे. ठीक आहे. आता कसं यूज करायचं, आता नीट लक्ष द्या. त्या थेरम नुसार काय म्हणते बघा, या ठिकाणी हे जे एम एल आहे, एम एल
किती आहे ml ची व्हॅल्यू 6 आहे. तर ही व्हॅल्यू हायपोटेन्यूसच्या हाफ आहे. आपण जर या हायपोटेन्यूसचं जर हाफ केलं म्हणजे 12चं जर हाफ केलं आपण तर किती येते 6 येते. बरोबर आहे. तर 6 म्हणजे इथं 6 म्हणजे काय आहे ml. हो. हे हाफ ऍज इट इज लिहिलं आणि हे 12 म्हणजे काय mk. बरोबर आहे. तर 30 60 90 डिग्री हा जो थेरम आहे त्या थेरम नुसार या ठिकाणी साइड अपोजिट बघा हे जे के अँगल आहे हा जो के अँगल आहे याच्या अपोजिट साइड काय आहे ml. तर ml हे काय आहे हायपोटेन्यूसचा हाफ आहे. ml काय आहे हायपोटेन्यूसचा हाफ. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की अँगल के इज इक्वल टू किती झालं मग किती डिग्री असते 30 60 90 डिग्री थेरम नुसार आठवतंय का कुणाला 30. 30 डिग्री. व्हेरी गुड व्हेरी गुड. 30. तर अँगल के च्या अपोजिट साइड अँगल के जे आहे त्याची अपोजिट साइड हायपोटेन्यूसच्या हाफ असेल तर त्याचं मेजरमेंट किती येते 30 डिग्री. तर याचं रिझन काय याला म्हणायचं कोणता थेरम कॉन्व्हर्स थेरम म्हणायचं. कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90 30 60 90 triangle 90 डिग्री थेरम. तर हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90 डिग्री थेरम लक्षात ठेवावं लागेल. काय लक्षात ठेवणार तुम्ही की ज्या अँगलच्या अपोजिट साइड ही हायपोटेन्यूसच्या हाफ असते म्हणजे के अँगलची अपोजिट साइड कोणती ml ही हाफ आहे कुणाच्या हायपोटेन्यूसच्या. तर मग अँगल के किती येणार 30 डिग्री येणार. तर हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. 30 डिग्री. तर यामध्ये आपण अँगल के ची व्हॅल्यू फाइंड केली 30 डिग्री. आता अँगल m ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता नीट लक्ष द्या. अँगल m ची अपोजिट साइड कोणती सांगा मला m ची अपोजिट साइड LK KL किंवा LK कोणी पण ठीक आहे. आता मला सांगा इथं KL किंवा LK ची व्हॅल्यू किती आहे 6√3. हे काय 6√3 आणि हायपोटेन्यूस किती आहे आपला 12. जर मी या 12 ला √3/2 नी जर मल्टिप्लाय केलं √3/2 नी जर या 12 ला मल्टिप्लाय केलं तर 6√3 येते का बघा. या 2 नी या 12 ला डिवाइड केल्यावर किती येते 2 1 जा 2 6 जा. तर आलं का 6√3 आलं का. म्हणजे ह्या ठिकाणी एक तुम्हाला रिलेशन मिळालं. 6√3 म्हणजे काय 6√3 म्हणजे KL. काय लावा हा बघा आवाज येते का चेक करा. तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय मिळाले बघा हे जे KL आहे KL ह्या साइडची ही जी साइड आहे त्याची व्हॅल्यू काय आहे mk ला जर √3/2 नी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला या ठिकाणी KL ची व्हॅल्यू मिळते. तर ही जी कंडिशन आहे या ठिकाणी प्रूव्ह झाली. तर mk म्हणजे काय हायपोटेन्यूस. mk म्हणजे काय हायपोटेन्यूस. जर तुम्ही हायपोटेन्यूसला √3/2 नी जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला KL ची व्हॅल्यू मिळते. तर हा कोणता हे जे थेरम आहे 30 60 90 डिग्री थेरम त्या थेरम मध्ये आपण बघा तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल तर ही जी अपोजिट साइड आहे या अँगल m ची ही जी LK आहे याची व्हॅल्यू कशी आली तर या हायपोटेन्यूसच्या √3/2 टाइम्स mk जर केलं आपण तर ही व्हॅल्यू मिळते आपल्याला 6√3. तर 30 60 90 डिग्री थेरम नुसार म्हणजे कॉन्व्हर्स ऑफ. तर आवाज नाही यायला. आवाज अडकायला सर. हो सर. हो सर. स्क्रीनशॉट काढा.
एक मिनिट. क्वेश्चन नंबर 4 नीट लक्ष द्या. इन फिगर 3.84 तर या फिगर मध्ये O इज द सेंटर ऑफ सर्कल. O काय आहे? सर्कलचं सेंटर आहे. सेगमेंट AB अँड सेगमेंट AC, AB आणि AC आर टँजंट सेगमेंट्स. हे दोन्ही काय आहेत? टँजंट सेगमेंट आहेत. रेडियस ऑफ सर्कल इज R. हे जे सर्कल आहे त्याचं रेडियस आहे R अँड लेंथ AB इज इक्वल टू R. AB ची पण लेंथ काय आहे? R. AB ची लेंथ आहे R आणि रेडियस पण काय आहे? रेडियस ऑफ सर्कल इज R. म्हणजे O पासून इथपर्यंत जे काय डिस्टन्स आहे रेडियस ते आहे R. प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल ABOC इज अ स्क्वेअर. आता या ठिकाणी ABOC हा स्क्वेअर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचे. तर हे स्क्वेअर प्रूव्ह करण्या अगोदर आपण हे कनेक्ट करू आधी. तर बघा आता स्क्वेअर दिसायलंय का बघा. म्हणजे आपल्याला जे स्क्वेअर प्रूव्ह करायचंय का ते फिगर कंप्लीट मी या ठिकाणी आता तुम्हाला दिसत असेल बघा. क्वाड्रिलॅटरल ABOC दिसलं का क्वाड्रिलॅटरल? ठीक. तर या क्वाड्रिलॅटरला आपल्याला प्रूव्ह करायचंय हा काय आहे? स्क्वेअर आहे. तर स्क्वेअर साठी काय महत्वाचे काय काय कंडिशन असतात? स्क्वेअर मध्ये अँगल्स कसे असतात क्वाड्रिलॅटरलचे? सगळे सेम. अजून 90 डिग्री. 90 डिग्री असतात. व्हेरी गुड. आणि त्याच्या साइड्स कशा असतात स्क्वेअरच्या? स्क्वेअरच्या साइड्स कशा असतात? सेम. सारख्या. सगळ्या साइड सारख्या असतात. ठीक आहे. तर आता हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता हे कसं प्रूव्ह करायचं? आता नीट लक्ष द्या. खूप इझी आहे, फक्त लक्ष द्यायचंय. तर क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. तर आधी काय करायचं या ठिकाणी? कन्स्ट्रक्शन करायचे. काय कन्स्ट्रक्शन केलं मी आता? काय केलं कन्स्ट्रक्शन? BO आणि CO. BO आणि CO काय केले? ड्रॉ केले. तर इथं काय लिहायचं? ड्रॉ सेगमेंट. काय ड्रॉ करणार? सेगमेंट OB अँड सेगमेंट OC. OC. तर हे कन्स्ट्रक्शन आपण केलं. आता प्रूफ. तर आता प्रूफ मध्ये बघा मला सांगा हे AB हा जो AB आहे आणि AC हे काय दिले क्वेश्चन मध्ये? टँजंट सेगमेंट दिलेले. बरोबर आहे. तर हे क्वेश्चन मध्ये काय दिलंय? सेगमेंट AB आणि सेगमेंट AC हे दोन्ही काय आहेत? आर टँजंट्स. आर टँजंट सेगमेंट्स. मला सांगा टँजंट सेगमेंट असल्यामुळं AB आणि AC हे टँजंट आहेत. हे दोन्ही पण एकाच पॉइंटहून काढलेले दोन्ही पण टँजंट. तर मग आपण असं म्हणू शकतो का? AB इक्वल टू AC. एकाच पॉइंटहून आपण जर दोन टँजंट काढले तर ते एकमेकांना इक्वल असतात का नाही? कशाहून? कोणतं थेरम? हो सर. कोणता थेरम? टँजंट. 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 काय नाव आहे त्या थेरमचं? नाव काय बघा. फक्त टँजंट थेरम. टँजंट थेरम तर वेगळा आहे. टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम. करेक्ट. तोच आहे ना का सेकंड आहे? बघा काय नाव आहे? टँजंट सेगमेंट आहे का सेकंड थेरम आहे? टँजंट सेगमेंट थेरम. सेगमेंट थेरम.
चेक केलं का एक्झॅक्ट शब्द काय आहे? सेगमेंट आहे का सेकंड आहे? बघतायत का तुम्ही कोणता थेरम आहे तो? त्याचं नाव एक्झॅक्ट सेगमेंट थेरम आहे. करेक्ट, टँजंट सेगमेंट थेरम आहे. तर याचं रिझन आहे टँजंट सेगमेंट थेरम. समजलं का हे टँजंट सेगमेंट थेरम? टँजंट सेगमेंट थेरम म्हणजे हे थेरम काय म्हणतो नीट लक्ष द्या. मी परत सांगतो या थेरम बद्दल सांगतो. तर या ए पॉइंट वरून तुम्ही काय केलंय, या सर्कलवर ए बी आणि ए सी हे दोन टँजंट काढले तुम्ही. तर या दोन्ही टँजंटचं जी काय लेंथ असणार आहे ती काय असणार आहे? इक्वल असणार आहे. त्याला म्हणायचं टँजंट सेगमेंट थेरम. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला इथं काय दिलंय बघा, लेंथ ए बी इज इक्वल टू आर दिली. ए बी इज इक्वल टू किती आहे? आर. ए बी इज इक्वल टू आर, तर मग ए सी इज इक्वल टू किती येणार? आर. ए सी इज इक्वल टू पण आरच येणार. आर. ठीक आहे. आता मला सांगा क्वेश्चन मध्ये काय दिलंय आपल्याला इथं अजून एक, की रेडियस ऑफ द सर्कल इज आर. या सर्कलचं रेडियस जे आहे ओ पासून या पॉइंट पर्यंत ते आर आहे. ओ पासून बी पर्यंत पण काय आहे? ओ बी पण काय आहे? आर. ओ बी पण रेडियसच आहे ना, मग ते पण आरच आहे. ओ सी पण काय आहे? आर. आर रेडियसच आहे. तर मी असं लिहू शकतो का बघा इथं ओ बी त्यानंतर ओ सी हे दोन्हीची पण व्हॅल्यू काय आली? आर आली. ठीक आहे. आणि तर या ठिकाणी बघा ए बी ए सी ची व्हॅल्यू पण आर आली, ओ बी ओ सी ची पण व्हॅल्यू आरच आली. तर आपण असं लिहू शकतो का बघा, ए बी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू ओ बी इज इक्वल टू ओ सी. हे सगळे इक्वल लिहू शकतो का नाही? हो. हो. कारण की त्यांची व्हॅल्यू काय आहे? या सगळ्यांची व्हॅल्यू काय आहे? आरच आहे. म्हणून हे सगळे सेम. बरोबर आहे. आता हे सगळे सेम आले. आता मला सांगा या ठिकाणी ओबी काय आहे? ओबी रेडियस. रेडियस. एबी काय आहे? रेडियस. एबी टँजंट आहे. बरोबर आहे. एबी टँजंट, ओबी रेडियस. तर रेडियस आणि टँजंट हे एकमेकांना किती डिग्रीचा अँगल बनवतात? 90 डिग्री. 90 डिग्री. 90 डिग्री. तर हा अँगल झाला 90. आता इथं पण सांगा मला, ओसी रेडियस आहे, एसी टँजंट आहे, तर ओसी आणि एसी मध्ये कितीचा अँगल आहे? 90. 90 चा. 90. ठीक आहे. 90 डिग्री. हा, तर मग मी आता इथे लिहितो अँगल ओ बी ए हा 90 डिग्री आहे. त्यानंतर अँगल ओ सी ए हा पण किती आहे? हे दोन्ही पण 90 डिग्री. 90 डिग्री आहे. ठीक आहे. कशाने रिझन हे 90 कशाने आले? कोणता थेरम? टँजंट. टँजंट थेरम. व्हेरी गुड. थेरम. ठीक आहे. आता मला सांगा या क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट अँगल्स 90 आले, सगळ्या साइड सारख्या आल्या, तर आपण म्हणू शकतो का या क्वाड्रिलॅटरलला स्क्वेअर? म्हणू शकतो ना. तर तुम्हाला हे माहिती तर आहे इन अ क्वाड्रिलॅटरल, जर एखादा क्वाड्रिलॅटरल आहे त्यामध्ये इफ ऑल द साइड्स आर इक्वल, सगळ्या साइड्स काय आहेत?
इक्वल आहेत अँड अ पेअर ऑफ ऑपोजिट अँगलची पेअर किती आहे इज इक्वल किती डिग्री 90 डिग्री. अपोजिट अँगलची पेअर जर 90 डिग्री असेल तर तो स्क्वेअर असू शकतो का नाही तो क्वाड्रिलॅटरल हो. देन इट इज अ स्क्वेअर ही आहे डेफिनेशन स्क्वेअरची. ठीक आहे तर आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय प्रूव्ह करायचं होतं की क्वाड्रिलॅटरल ए बी ओ सी इज अ स्क्वेअर. झालं का प्रूफ? क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये इन फिगर 3.85 तर या फिगर मध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. तर हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ABCD हा पॅरलोग्राम आहे. इट सर्कमस्क्राइब्स द सर्कल विथ सेंटर T. तर या सर्कलचं सेंटर आहे T. पॉइंट EFGH बघा EFG आणि H आर टचिंग पॉइंट्स. तर हे पॅरलोग्राम आणि हे सर्कल या 4 पॉइंट्सला या ठिकाणी टच करतात. इफ AE इज इक्वल टू 4.5 तर AE ची व्हॅल्यू किती दिली बघा 4.5. EB ची व्हॅल्यू आहे 5.5. फाइंड AD फाइंड करायचं. तर ह्या क्वेश्चन मध्ये बघा हे AE आणि EB ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी मी काय केलं DH ची व्हॅल्यू x घेतली आणि CF ची व्हॅल्यू y घेतली. तर हे जे DH आणि DG आहेत हे दोन्ही एकाच पॉइंटहून हे दोन्ही टँजंट्स या सर्कलवर काढलेले आहेत म्हणून DH आणि DG ह्या दोन्हीची व्हॅल्यू सेमच आहे. तसंच या साइडला पण या C पॉइंटहून या ठिकाणी CF आणि CG हे दोन टँजंट काढलेले आहेत. तर CF y आहे तर मग हे CG पण y च येणार टँजंट सेगमेंट थेरम नुसार. तसंच आता मला या साइडला सांगा EB इज इक्वल टू 5.5 तर BF इज इक्वल टू 5.5. तसंच AE इज इक्वल टू 4.5 तर AH इज इक्वल टू आपण काय घेतलं इथं व्हॅल्यू आपण इथं काय कन्सिडर केलं ते काय केली ती व्हॅल्यू कन्सिडर लेट द व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू घेतली होती आपण DH ची व्हॅल्यू घेतली होती x. तर लेट द व्हॅल्यू ऑफ DH आणि अजून कशाची व्हॅल्यू घेतली होती CF ची. लेट द व्हॅल्यू ऑफ DH अँड CF B. तर DH ची व्हॅल्यू किती घेतली x आणि CF ची व्हॅल्यू काय घेतली y. तर हे पहिलं वाक्य कळालं का काय लिहिलंय फक्त काय लिहिलंय जे आपण कन्सिडर केलंय क्वेश्चन मध्ये कारण की चेक करणाऱ्याला माहित पाहिजे आणि काय कन्सिडर केले म्हणून आपण हे पहिलं वाक्य लिहिलं की DH ची व्हॅल्यू x आणि CF ची व्हॅल्यू y. आता मला सांगा AE हे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलंय किती दिलंय 4.5 दिलंय बरोबर आहे. तर हे AE आणि AH या दोन्हीची पण व्हॅल्यू किती आहे 4.5. तसंच आता सांगा मला BE ची व्हॅल्यू आणि BF ची व्हॅल्यू ही काय आहे 5.5 आहे. तसंच आता या ठिकाणी DH
आणि DG इज इक्वल टू किती x. त्यानंतर CF CG इज इक्वल टू y. तर ह्या सगळ्यांचं रिझन काय एक काय रिझन आहे सगळ्यांचं कोणत्या थेरम नुसार हे आलंय टँजंट थेरम. टँजंट थेरम कोणता थेरम टँजंट थेरम आहे का टँजंट थेरम काय असते रेडियस आणि टँजंट हे 90 डिग्री अँगल बनवतात ह्याला टँजंट थेरम म्हणतात इथे हे टँजंट आहेत टँजंट सेगमेंट आहेत हे मग ह्यांना काय म्हणणार कोणता थेरम सर आवाज अडखळत येते. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना हो. समजलं नाही तर मी ज्यावेळेस विचारतो त्यावेळेस सांगा सगळ्यांना समजलंय आय थिंक इथपर्यंत ठीक आहे तर आता बघा आता व्हॅल्यू पुट करूया ए ची व्हॅल्यू किती आहे ए इज इक्वल टू 4.5 ए किती आहे 4.5 बी ची व्हॅल्यू किती आहे 5.5 डीजी ची व्हॅल्यू किती आहे डीजी एक्स सीजी ची व्हॅल्यू किती आहे सीजी वाय तर इथं काय आलं 4.5 प्लस 5.5 किती येते 9 10 येते ना ठीक आहे तर हे 10 आलं तर इथं तुम्हाला एक इक्वेशन मिळालं काय इक्वेशन मिळालं x प्लस y इज इक्वल टू 10 आता आपण काय ह्या ठिकाणी आपण काय घेतलं होतं आधी AB इक्वल टू DC अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम अजून साइड्स आहेत ना AD इक्वल टू BC हे जे AD आहे हे BC ला इक्वल आहे रिझन काय अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम बघा शॉर्ट मध्ये लिहितोय मी इथे पॅरलोग्राम जागा नसल्यामुळे तुम्ही शॉर्टकट यूज करू नका आता एडी म्हणजेच काय सांगा मला एडी म्हणजेच काय AH प्लस DH हे AH प्लस HD किंवा DH काही घ्या तुम्ही काही फरक पडत नाही HD घ्या DH घ्या आपल्याला फक्त ह्या लेंथची गेन देणे BC म्हणजे काय BF प्लस CF आता व्हॅल्यू पुट करूया AH ची व्हॅल्यू किती आहे AH 4.5 DH ची व्हॅल्यू किती आहे x BF ची व्हॅल्यू किती आहे 5.5 आणि CF ची व्हॅल्यू किती आहे y आता काय करायचंय आपल्याला हा जो y आहे का याला आपण इकडे आणू आणि हा जो 4.5 आहे हा नंबर याला इकडे आणू तर काय होईल बघा हा जो x आहे तो जशाला तसा लिहायचा इथं आणि हा y इकडे आल्यानंतर प्लसचं काय होऊन जाईल मायनस हा 5.5 जशाला तसा ठेवायचा हा 4.5 राईट साइडला गेल्यावर काय होईल मायनस तर इथं काय आलं x मायनस y इज इक्वल टू 5.5 मधून 4.5 मायनस केल्यानंतर किती राहते ठीक आहे 5.5 मधून 4.5 मायनस केल्यानंतर किती राहते 1 तर हे आलं इक्वेशन 2 आता काय करायचं इक्वेशन 1 आणि 2 हे सॉल्व करायचे तर आता काय करणार बघा इथं मध्ये प्लस आहे आणि इथं मायनस आहे हा तर x प्लस y इज इक्वल टू 10 आणि x मायनस y इज इक्वल टू 1 हे दोन इक्वेशन आले या दोन्हीला सॉल्व करायचं आपल्याला आणि x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची तर ह्या ठिकाणी काय करायचं हे दोन इक्वेशन ऍड करायचे ऍडिंग इक्वेशन 1 and 2 तर काय येईल इथं x प्लस y इज इक्वल टू
10 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 1. आता इथं काय करायचं, हे दोन्ही ऍड करायचे. 10 प्लस 1 11 प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, एक्स प्लस एक्स 2x. x ची व्हॅल्यू किती आली 11/2. 11/2 म्हणजे काय 5.5. ठीक आहे. तर x ची व्हॅल्यू किती आली 5.5. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय फाइंड करायचंय एडी फाइंड करायचं. एडी म्हणजे काय ah प्लस hd. आपल्याला y फाइंड करायची काही गरज नाही, कारण की आपल्याला इथं हे hd ची व्हॅल्यू फाइंड करायची होती x ची. ठीक आहे. तर आता इथं काय लिहिणार तुम्ही, एडी म्हणजेच काय, एडी इक्वल टू काय ah प्लस hd किंवा dh काही घ्या. तर ah किती आहे 4.5 आणि dh किती आहे 5.5. किती आलं मग ad इज इक्वल टू 10. आता इथं सेंटीमीटर वगैरे दिलं नाही तर 10 युनिट्स. हा, तर हे झालं आपलं फायनल आन्सर. ad इज इक्वल टू 10 युनिट्स.